सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 1 मे 2026 शुक्रवार दिवशी बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमा आलेली आहे. वर्षाची मोठी पौर्णिमा आहे. तर पौर्णिमा प्रारंभ होत आहे. आज 30 एप्रिलला रात्री 9:12 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे आणि उद्या 1 मेला रात्री 10:52 म्हणजे जवळजवळ 1 मे रोजी 11 वाजता ही पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे. उद्या दिवस रात्र ही पौर्णिमा तिथी मानली जाणार आहे. म्हणून वैशाख बुद्ध पौर्णिमा आपल्याला 1 मे शुक्रवारी साजरी करायची आहे. बघा, वैशाख पौर्णिमेलाच भगवान बुद्धांचा जन्म झाला म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते. ही पौर्णिमा, हा दिवस कुर्म जयंती म्हणून सुद्धा साजरा केला जातो. बघा, सुंदर दिवस आहे आणि ही पौर्णिमा, या वर्षीची पौर्णिमा वैशाख पौर्णिमा शुक्रवारी आल्याने सुंदर योग जुळून आलेला आहे. प्रत्येक पौर्णिमा लक्ष्मी नारायणांना समर्पित असते आणि शुक्रवारी पौर्णिमा आल्यास सुंदर सोन्यासारखा योग जुळून आलेला आहे. सकाळी जरासं लवकर उठायचं आहे. आपला शुक्र चंद्र जर मजबूत करून घ्यायचा असेल तर सर्वांनी उद्या लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका आणि बारीकसा खडा तुरटीचा टाकून आंघोळ करायची आहे. महिलांनो, उपाय जरूर करा. माझ्या दादांनी सुद्धा करा. काही शारीरिक मानसिक त्रास असतील, विनाकारण कोणी त्रास देत असतील तर आवर्जून हा उपाय करा. वैशाख पौर्णिमा आणि शुक्रवारी आलेली आहे. सुंदर योग जुळून आलेला आहे. तर आंघोळीचा उपाय हा लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत तुम्ही करू शकता. गंगाजल असेल, थोडं गंगाजल टाका, चिमूटभर हळद टाका आणि तुरटीचा खडा तर आवर्जून टाकायचा आहे. कितीही शारीरिक मानसिक त्रास असतील क्षणात नष्ट होईल आणि तुम्हालाच तुमच्या आजूबाजू आणि तुमच्या मनात सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसून येतील. सुंदर उपाय आहे, जरूर करा. त्याचबरोबर आंघोळीनंतर उंबरठा पूजन, महिलांनो उंबरठा पूजन जरूर करा. शुक्रवार आणि वैशाख बुद्ध पौर्णिमा मोठी पौर्णिमा आहे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून उंबरठ्याची पूजा करायची आहे. देवघरातील देवांना छान अभिषेक करा. दुधाने करा, पंचामृताने करा. थोडीशी हळद टाकून घ्या दुधात किंवा पाण्यात, त्याने सुद्धा अभिषेक करू शकता. केशर असेल तुमच्याकडं तर केशर मिश्रित दुधाने किंवा पाण्याने सुद्धा आपल्या देवी देवतांना आवर्जून अभिषेक करा. गणपती बाप्पा, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, तुमच्या कुलस्वामिनीचा टाक असेल, मूर्ती असेल, आवर्जून छान पूजा करायची आहे. उद्या देवी देवतांना छान असं तांदळाच्या राशीवर स्थापन करायचं आहे आणि उद्या मोठी पौर्णिमा आहे. 5 विड्याची पानं घेऊन यायची आहे. सकाळी सहज 5 विड्याची पानं नाही मिळाली, 5 आंब्याची पानं घेऊन यायची आहे आणि आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे. कलश स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. नारळ बदलायचा असेल तुम्ही उद्या बदलू शकता. तुमचा जुना नारळ असेल, त्याला तडा गेलेला असेल किंवा कोंब वगैरे आलेला असेल तर तुम्ही उद्या नारळ बदलू शकता. किंवा चांगला नारळ असेल, धुवून चुवून घ्या स्वच्छ आणि 5 विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवून छान असा मंगल कलश स्थापन करा. कलशाखाली सुद्धा तांदळाची रास करा. अष्टदिशांनी कलशाची पूजा करायची आहे. माता लक्ष्मीचं, तुमच्या कुलस्वामिनीचं नामस्मरण करा, मंत्र जपा आणि असा मंगल कलश वैशाख पौर्णिमेला शुक्रवारी आवर्जून प्रत्येक महिलेने आपल्या देवघरात स्थापना जरूर करा. सुंदर अनुभव येतील. बघा, तुमच्या घरादारावर अडीअडचणी असतील, पैशांच्या समस्या असतील, जरूर संपून जातील. पैसा येऊ लागेल, बरकत येईल तुमच्या घरादारात, मुलांची प्रगती होईल. बघा, काही वेळा अचानक नारळाला तडा जातो तर आपल्यावरील किंवा लेकरा बाळांवरील जे मोठं संकट असतं ना, आपली कुलदेवी त्या नारळावर ओढून घेते, स्वतःवर ओढून घेते. म्हणून असा मंगल कलश आपल्या देवघरात आपल्याला रक्षण कवच मिळावं म्हणून आपल्या देवघरात असा मंगल कलश कायमस्वरूपी जरूर भरावा. आणि अशा शुभ तिथींना तुम्ही नारळ बदलू शकता, त्यातली पानं बदलू शकता. यामुळे घरात इतके सोन्यासारखे अनुभव येतात. घरावर कुठलंच मोठं संकट देवी आई ओढवू देत नाही. स्वतःवर ती संकट घेते आणि आपल्या लेकरा बाळांना कायम एक रक्षण कवच प्राप्त करून देत असते.
त्याचबरोबर महिलांनो, दरवाजासुद्धा छान पुसून घ्यायचा आहे आणि दरवाजावर एखादं स्वस्तिक काढायचं असेल, हळदी कुंकू ओलं करून तर स्वस्तिक काढा. त्याचबरोबर 5 आंब्याची पानं किंवा 11 आंब्याची पानं धुवून घ्या, पुसून घ्या. प्रत्येक आंब्याच्या पानाला लक्ष्मीनारायणांचं मंत्र जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत घरातल्या गृहलक्ष्मीने आंब्याच्या पानांना हळदी कुंकवाचं बोट लावावं आणि ती आंब्याची डहाळी किंवा तोरण बनवलेलं असेल झेंडूच्या फुलांमध्ये, ते तोरण घराच्या गृहलक्ष्मीने तिच्या पतीसह दोघांनी मिळून ते तोरण अशा शुभ तिथीला आणि पौर्णिमेला आणि शुक्रवारी आवर्जून आपल्या मुख्य दरवाजावर लावावं. घरात इतक्या शुभ मंगल गोष्टी घडून येतील, मुलांना इतकी प्रगती मिळायला लागेल आणि भरमसाठ पैसा येऊ लागेल. माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर होईल. कधीच कशाला कमी पडणार नाही. अन्नधान्य असेल, आरोग्य असेल, आर्थिक तुमची टंचाई असेल ती दूर होईल आणि इतकी आर्थिक बरकत येईल तुम्हाला. खूप सुंदर उपाय आहे. म्हणून मंगल गोष्टी घडून येण्यासाठी आणि आपल्या घरात सगळं काही मंगल होण्यासाठी उद्या आंब्याची 5 पानांची डहाळी अशा पद्धतीने आपल्या मुख्य दरवाजावर जरूर लावा. उद्या तुळशीचं पूजन सुद्धा करा. महिलांनो, वैशाख पौर्णिमा आहे. ज्या घरात तुळशी मातेची सेवा होते, नारायणांची सेवा होते, तिथेच लक्ष्मी माता टिकून राहते, स्थिर स्वरूपात वास्तव्य करते. म्हणून तुळशीला पाणी अर्पण करा, दूध अर्पण करा, चिमूटभर हळद अर्पण करा, हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून तुळशीची पूजा करायची आहे. एक दिवा तुळशीजवळ सकाळीसुद्धा आणि संध्याकाळीसुद्धा तुळशी मातेजवळ जरूर लावा. दिवा लावताना किमान 21 वेळा, तुम्हाला जर मोठं तुमचं तुळशी वृंदावन असेल आणि प्रदक्षिणा घालता येत असतील तर 21 वेळा प्रदक्षिणा घाला, 11 वेळा घाला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप जरूर करा. जेवढं नारायणांचं नामस्मरण कराल, मंत्र जपाल, तेवढी माता लक्ष्मी अधिकाधिक तुमच्यावर प्रसन्न होईल. म्हणून जेवढी सेवा होईल ना, उद्या जरूर करायची आहे. उद्या वैशाख पौर्णिमेला एक दिवा तुम्हाला पिंपळाखाली सुद्धा लावायचा आहे. दिवसभरात केव्हाही लावा, अगदी संध्याकाळी लावला चालेल, फक्त सूर्यास्त होण्याच्या आधी लावायचा आहे. पिंपळाखाली एक दिवा उद्या सर्वांनी जरूर लावा. जे तेल असेल तुमच्याकडं, जे तूप असेल त्याचा लावला तरीही चालेल, पण पिंपळाखाली दिवा आवर्जून लावायचा आहे. पिंपळाखाली एखादं पान मिळालं, उद्या पानं तोडायचे नाही, स्पर्श करायचा नाही, फक्त पिंपळ पूजन करायचं आहे. पाणी अर्पण करता आलं, पाणी अर्पण करा. एक दिवा लावा, एक गुळाचा खडा, लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा आणि एक गुळाचा खडा पिंपळाखाली आवर्जून ठेवा. दिवा लावा, नमस्कार करा, तुमच्या मनातील इच्छा बोला आणि तिथं एखादं पान पडलेलं असेल, ते पान घरी घेऊन यायचं आहे तुम्हाला. तर पिंपळाचं पान घरी आणून धुवून घ्यायचं आहे स्वच्छ आणि देवघरात एखाद्या ताटलीत किंवा एखाद्या कागदावर ते पान ठेवायचं. त्याची हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करा. मंत्र जपायचा आहे. लक्ष्मीनारायणांचा जेवढा मंत्र जपाल ना, एक माळ जपायची आहे. त्यानंतर त्या पानाची पूजा करायची. दिवसभर किंवा रात्री आणाल तुम्ही, रात्री पूजा कराल. रात्रभर ते पान लक्ष्मीनारायणांजवळच राहू द्यायचं. नंतर ते पान एखाद्या वहीत ठेवून दिलं तुम्ही तरीही चालेल. ते वाळवल्यानंतर ते पान जेव्हा वाळून जाईल, त्याची फ्रेम तयार करून आणायची आहे आणि देवघरात तुमच्या ठेवून त्याची नित्यनियमाने पूजा करा. किंवा तुमचं ऑफिस असेल, तुमचा व्यवसाय असेल, तिजोरी असेल, तिथं जरी ती फ्रेम ठेवली तुम्ही आणि नेहमी तुम्ही अशा शुभ तिथींना त्या फ्रेमची पूजा करू लागले ना, पैशांच्या समस्या तुमच्या कायमच्या संपून जातील. म्हणून उद्या एक का होईना पिंपळाचं पान घेऊन या आणि त्याची पूजा करायची आहे. उद्या शुक्रवार, वैशाख पौर्णिमा, असा योग पुन्हा येणे नाही. आपल्या देवघरात माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करायचं आहे. सकाळी करा, संध्याकाळी करा. माझ्या सर्व महिलांनी उद्या माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करायचं आहे. कुलदेवीचा फोटो असेल, टाक असेल, मूर्ती असेल, आपण सकाळी तर आपण अभिषेक करूनच देवघरात स्थापन करणार. सकाळी कुंकुमार्चन करा किंवा शांततेत संध्याकाळी जरी केलं. आसन घेऊन बसायचं आहे. दिवा अगरबत्ती करून घ्या आणि देवी आईला कुंकुमार्चन करायचं आहे. उद्या आपल्या कुलस्वामिनीला मोठी पौर्णिमा आहे आणि शुक्रवार आलेला आहे.
एक गोड पानाचा विडा जरूर अर्पण करा. खिरीचा नैवेद्य दाखवा तुम्ही, किंवा साखर दुधाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. शिऱ्याचा नैवेद्य बनवू शकतात. काही ठिकाणी तर दर पौर्णिमेला श्री सत्यनारायण महाराजांची महापूजा केली जाते. तुम्ही जर शिऱ्याचा नैवेद्य दाखवला असेल तर आपल्या कुलदेवीला गोड पानाचा विडा आवर्जून अर्पण करायचा आहे. नंतर तो गोड पानाचा विडा आपण सहकुटुंब सहपरिवार किंवा पती पत्नीने प्रसाद म्हणून खायचा आहे. उद्या लाल फुलं माता लक्ष्मीला अर्पण करा. एखादी वेणी आणली असेल कुलस्वामिनीला अर्पण करा. आपण जो मंगल कलश भरतो त्याला सुद्धा छान अशी वेणी किंवा फुलं जरूर अर्पण करायचं आहे. देवघरात माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल, छान असा सकाळीच अभिषेक करून घ्यायचा आणि देवी आईला तुम्हाला धान्य अर्चन करायचं आहे. तुम्ही तांदूळ अर्चन करू शकता किंवा 5 किंवा 7 धान्य एकत्र तुम्ही अर्चन करू शकता. धान्य अर्चन झाल्यावर सुद्धा माता अन्नपूर्णेला कुंकुम अर्चन करायचं आहे. मुलांवरून सुद्धा उद्या एक गोष्ट तुम्हाला उतरवून टाकायची आहे. तर उद्या वर्षाची मोठी पौर्णिमा वैशाख बुद्ध पौर्णिमा आलेली आहे. मुलं तापट स्वभावाची असू द्या, मुलांना नजरबाधा झालेली असो किंवा नसो, प्रत्येक आईने मुलांवरून सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही अगदी रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत हा उपाय केला ना महिलांनो चालेल. तर काय करायचं आहे, मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे. थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे उजव्या हातात, अखंड तांदूळ. थोडेसे तांदूळ घ्या, अगदी मूठ भरूनच घेतले पाहिजे असं नाही. 4-5 दाणे घेतले, थोडेसे तांदूळ घेतले चिमूटभर चालेल. उजव्या हातात घ्यायचे आहे. मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत ते तांदूळ नीट 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. स्वामींचा मंत्र जपा किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा जपा आणि ते तांदूळ बाहेर जाऊन एखाद्या कोपऱ्यात चिमणी पाखरं खातील अशा ठिकाणी टाकून द्यायचं आहे. लगेच तुमच्या मुलांची नजरबाधा उतरून जाईल. आता तुम्हाला तांदूळ उतरवायचा नाही, सरळ एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे. मुलांना काही ग्रह दोष असतील, मुलांचा चंद्र मजबूत व्हावा, शुक्र मजबूत व्हावा, मुलांच्या पैशांविषयी ज्या इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्या, मुलांना शिक्षण असो, नोकरी असो, व्यवसाय असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप भरभरून यश प्रगती मिळावं म्हणून उद्या आईने पौर्णिमा तिथीत मूल लहान असो किंवा मोठं, मुलावरून फक्त एक तुरटीचा खडा जरी उतरवून टाकला ना, पूर्व पश्चिम मुलांना उभं करायचं. कधी पण नजरबाधा उतरवताना, दृष्ट उतरवताना उभं करूनच उतरवत जा, लगेच उतरून जाईल तुमच्या मुलांची दृष्ट. तर 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत तो तुरटीचा खडा उजव्या हातात घ्यायचा आईने आणि तो उतरवून घ्यायचा. आणि तुमच्या घराबाहेर जर चूल वगैरे असेल तर त्या अग्नीत टाकून दिला जाळायला तरीही चालेल. आता प्रत्येकाच्या घराबाहेर चूल असतेच असं नाही, तर आपल्या बेसिनमध्ये टाकून द्या, हात पाय धुवून घ्या. लगेच मुलांची नजरबाधा तुमच्या उतरून जाईल. मुलं हसती खेळती राहतील, प्रगतिशील राहतील. मुलांना लागलेली नजरबाधा क्षणात नष्ट होते. तुरटी खूप प्रभावशाली आहे आणि पौर्णिमा तिथीत जर आपण जेव्हा मुलांवरून तुरटी उतरवून टाकतो ना, जी काही नकारात्मकता असते ना लगेच नष्ट होते. उद्या शुक्रवार आणि वैशाख पौर्णिमा. तर काय करायचं आहे महिलांनो, सकाळी जेव्हा तुम्ही अखंड दिवा लावाल देवघरात, त्या दिव्यामध्ये 1 कापराचा तुकडा आणि 2 लवंग जरूर टाकून द्यायचा आहे. लवंगांच्या वासाने माता लक्ष्मी तर प्रसन्न होणारच आहे, पण कापराच्या वासाने, त्या सुगंधाने सर्व देवी देवता प्रसन्न होऊन तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे ती सुद्धा नष्ट होईल. तुमच्यावर काही पितृदोषामुळे काही अडीअडचणी असतील त्या सुद्धा संपून जाईल. तुमची वास्तू प्रसन्न होतील. तुमचा चंद्र सुद्धा बळकट होईल, शुक्र ग्रह बळकट होईल आणि ज्याचा चंद्र आणि शुक्र जर मजबूत असेल त्या व्यक्तीला माता लक्ष्मीची कृपा नक्कीच मिळते. माता लक्ष्मी तिथं अखंड नांदते, स्थिर स्वरूपात वास्तव्य करते आणि अशा घरात कधीच अन्न धान्य आरोग्य पैसा ऐश्वर्य कशालाच कमी पडत नाही. म्हणून उद्या देवघरातील दिव्यात आठवणीने कापूर आणि 2 लवंगा जरूर टाकून द्या. चिमूटभर हळद टाकायची असेल टाकू शकता. हळदी कुंकू फुलं वाहून दिव्याची पूजा करा आणि मग दिवा प्रज्वलित करा. अखंड तेवत ठेवा, दिवा विझणार नाही याची काळजी घ्या महिलांनो.
उद्या सकाळी किंवा संध्याकाळी 16 वेळा, 8 वेळा किंवा 1 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ देवघरासमोर माता लक्ष्मीला कुंकुमार्चन केल्यानंतर किंवा आधी जरूर करायचा आहे.